मोशीतील कचरा डेपोतील दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालाय। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 जणांचा शोध सुरूच आहे। आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश आलंय। गेल्या 42 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे। प्रकाश आंबेडकरांकडून या सगळ्याची पाहणी करण्यात आली आहे। एनडीआरएफ, भारतीय सैन्य दल, पिंपरी चिंचवड महापालिकेचं अग्निशमन दल, पीएमआरडीएचं अग्निशामक दल, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। या ठिकाणी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचं पथकही तैनात करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणखी 8 जणांचा शोध हा सध्या सुरूच आहे। तर प्रकाश आंबेडकरांनीही या सगळ्या दुर्घटनास्थळी भेट देऊन या सगळ्या ठिकाणाची पाहणी केलेली आहे। हा जो एकावरती एक रचना केली जाते, त्या रचनेच्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही असणाऱ्या मिनिसिटीमध्ये कोणी लोक ठेवत नाही त्या ह्याच्यामध्ये, पण इथे असणारं लोक होती आणि पावसाच्या धोक्यामध्ये तो सगळा कचरा खाली आला आणि ते अटकले, तशी असणारी परिस्थिती आहे। याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करावं लागेल असं मला एकंदरीत त्याच्यामधून दिसतंय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश परबत सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। अविनाश, मोशीतील या कचरा डेपोतील दुर्घटनेप्रकरणी आता बचाव कार्य सुरू आहे, काय अधिक अपडेट? नक्की आपल्याला माहिती आहे, आता 42 तासाहून अधिक झाले। 8 जण जे आतमध्ये अडकलेले आहेत ते अजूनही आतमध्येच आहे। त्यांना काढण्याचं काम जे आहे गेल्या 42 तासापासून चालू आहे, परंतु कोणतंही यश आता सध्या तरी बचाव कार्य पथकाला आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो, मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते फायर ब्रिगेडची टीम असेल किंवा जेसीबीच्या साह्याने जो पडलेला कचरा आहे तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे। तो कचरा बाजूला करून ही ज्या बिल्डिंग हा पूर्ण मलबा पडलेला आहे त्याला बाजूला घेतल्यानंतर त्या बिल्डिंग मध्ये प्रवेश करणार आहे। त्या प्रवेश केल्यानंतर आतमध्ये जे कोणी अडकले असेल त्यांना जे आहे ते बाजूला करण्याचं काम जे आहे ते करणार आहे। खरं तर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न काल सकाळी देखील करण्यात आला होता, परंतु आतमध्ये जे जातील त्यांच्या जीविताला देखील मोठा धोका आहे, कारण की जी पडलेली बिल्डिंग आहे ती जीर्ण झालेली आहे, त्याचा जो वरचा स्लॅब आहे तो क्रॅक झालेला आहे। त्यामुळे जे आहे तो आतमध्ये जे रेस्क्यू करण्यासाठी जाईल त्यांच्यावर देखील तो पडण्याची भीती असल्यामुळे जे आहे त्यांनी आता जो आहे रेस्क्यू टीमने आहे जो कचरा आहे तो कचरा बाजूला काढून आतमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता जवळपास 60 मीटरचा जो कचरा होता तो कालपासून रिकामा करण्यात आलेला आहे आणि त्या बिल्डिंगला पूर्णपणे कचरा मुक्त झाल्यानंतर जो आहे तो आतमध्ये जाणार आहे। आतमध्ये जो पण काही कचरा गेलेला तो देखील काढण्यात येणार आहे आणि त्यानंतरच आतमध्ये प्रवेश करून जे आतमध्ये अडकले त्यांना काढण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात येणार आहे। निश्चित अविनाश, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर